नमस्कार. भावार्थ संतवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. संतांची वाणी म्हणजे केवळ शब्द नव्हे, तर सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती देणारा एक अभंग आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध आज आपण उलगडणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो हे आम्ही विशेष रीतीने स्पष्ट केले आहे. चला तर मग भक्तीच्या या प्रवासात सहभागी होऊया. मित्रांनो, दिवसभर कामाचा ताण, भविष्याची चिंता आणि मनात चाललेली विचारांची सततची चक्रे, यामुळे तुम्ही थकले आहात का? जर तुम्हाला वाटत असेल की या सगळ्यातून काही काळ बाहेर पडून मनाला खरी शांतता मिळावी, तर 700 वर्षांपूर्वी माऊलींनी आपल्यासाठी एक गुपित लिहून ठेवलंय. आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांचा असा एक अभंग पाहणार आहोत, जो ऐकल्यावर तुमच्या मनातील विचारांचा कोलाहल शांत होईल आणि तुम्हाला समाधान म्हणजे काय याची प्रचिती येईल. चला तर मग जाणून घेऊया माऊलींच्या शब्दांतून ताणमुक्त होण्याचा मार्ग. हा अभंग संत ज्ञानेश्वर महाराजांचा 13व्या शतकातील आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा कालखंड हा सामाजिक विषमतेचा आणि कर्मकांडांचा होता. संन्याशाची मुले म्हणून त्यांना आणि त्यांच्या भावंडांना समाजाने वाळीत टाकले, अपमानित केले आणि प्रचंड कष्ट दिले. पण माऊलींनी या कष्टांचे रूपांतर द्वेषात न करता विठ्ठल भक्तीत आणि ज्ञानात केले. हा अभंग म्हणजे त्यांच्या त्या कठीण प्रवासाचे फळ आहे. जेव्हा एखादा साधक सर्व संकटांना पार करून ईश्वराशी एकरूप होतो, तेव्हा त्याला जे निरंजन, शुद्ध, कलंकविरहित दर्शन घडते, त्याचे हे हृदयस्पर्शी वर्णन आहे. ही वाणी केवळ पुस्तकी नाही, तर ती सोसलेल्या कष्टांतून आणि ध्यानातून आलेली साक्षात प्रचिती आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगीराज विनविणे मना आले वो माये. भावार्थ, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जगात खूप काही पाहण्यासारखे आहे, पण खरे पाहणे म्हणजे त्या निरंजन तत्वाला पाहणे होय. निरंजन म्हणजे ज्याला कोणतेही अंजन, काजळ किंवा माया लागलेले नाही, जो पूर्णतः शुद्ध आहे. जेव्हा मन बाह्य जगातील गडबडीतून शांत होऊन योगीराज परमेश्वर गुरु तत्वाकडे वळते, तेव्हा मनाला एक वेगळीच गोडी लागते. उदाहरण, समजा एखादा माणूस चकाकणाऱ्या काचेच्या तुकड्यांना हिरे समजून गोळा करत आहे, पण जेव्हा त्याला खऱ्या हिऱ्याची ओळख होते, तेव्हा तो काचेचे तुकडे टाकून देतो. तद्वतच जगातील नश्वर सुखापेक्षा आत्मसुख अधिक देखणे अतिशय सुंदर आहे. दुसरा चरण, देहबळी देऊनी साधिले म्या साधनीन, तेणे समाधान मज जोडले वो माये. भावार्थ, येथे देहबळी म्हणजे स्वतःला मारून टाकणे नव्हे, तर देहाभिमान, मी शरीर आहे हा अहंकार त्यागणे होय. मी पणाचा बळी दिल्याशिवाय ईश्वरी साधना पूर्ण होत नाही. जेव्हा साधक देहबुद्धी विसरून आत्मबुद्धीकडे जातो, तेव्हा त्याला खरे समाधान मिळते, जे भौतिक गोष्टींत कधीच मिळत नाही. उदाहरण, ज्याप्रमाणे जोपर्यंत माती स्वतःचे अस्तित्व विरघळवत नाही, तोपर्यंत त्यातून सुंदर घट निर्माण होत नाही, किंवा बी स्वतःला मातीत गाडून घेत नाही, तोपर्यंत त्याचा वृक्ष होत नाही. तसेच अहंकाराचा त्याग केल्यावरच आनंदाचा अंकुर फुटतो. तिसरं चरण, अनंगपण फिटले मायाछंदा साठविले, सकळ देखिले आत्मस्वरूप वो माये. भावार्थ, अनंग म्हणजे कामवासना किंवा इच्छा. जेव्हा साधनेने मनातील सर्व इच्छांचे जाळे फाटते आणि मायेचे भ्रमाचे आकर्षण संपते, तेव्हा विश्वातील प्रत्येक वस्तूमध्ये स्वतःचेच रूप दिसायला लागते. सर्वम खल्विदम ब्रह्म या उक्तीप्रमाणे चराचरात आत्मस्वरूप दिसू लागते. उदाहरण, ज्याप्रमाणे सोन्याच्या दागिन्यांचे आकार वेगवेगळे असले, बांगडी, हार, अंगठी, तरी मूळ तत्व सोने एकच असते. ज्ञानोबांना आता जगातील विविधतेत एकच आत्मतत्व दिसत आहे. चौथा चरण, चंदन जेवीन भरला अश्वत्थ फुलला, तैसा म्यान देखिला निराकार वो माये. भावार्थ, चंदनाचे झाड ज्याप्रमाणे सुगंधाने ओतप्रोत भरलेले असते, किंवा अश्वत्थ, पिंपळ ज्याप्रमाणे चैतन्याने डोलत असतो, तसा तो निराकार परमात्मा माझ्या अंतरंगात व्यापून राहिला आहे असे मला दिसले. जसा फुलात सुगंध लपलेला असतो पण तो दिसत नाही, तसा तो निराकार देव आता मला सर्वत्र अनुभवास येत आहे. उदाहरण, दुधात तूप असते पण ते डोळ्यांना दिसत नाही, त्यासाठी घुसळावे लागते. माऊलींनी साधनेने ते तूप, निराकार देव, शोधून काढले आहे. पाचवा चरण, पुरे पुरे आतान प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे स्वरूपीन वो माये. भावार्थ, आता बाह्य जगातील हा मायेचा खेळ, ही धावपळ आणि हा प्रपंच पाहणे पुरे झाले. आता मला माझ्या स्वतःच्या स्वरूपात मिळणाऱ्या निजानंदाची, स्वयं आनंदाची चव लागली आहे. बाहेरच्या तात्पुरत्या सुखापेक्षा स्वतःमध्ये स्थिर होणे अधिक सुखकारक आहे. उदाहरण, एकदा समुद्राची विशालता आणि शांतता अनुभवली की डबक्यातील पाण्याकडे पाहण्याची इच्छा राहत नाही. आत्मसुख हे समुद्रासारखे अथांग आहे. सहावा चरण, ऐसी ज्ञानसागरू रखुमा देवीवरू, विठ्ठलू निर्धारू म्यान देखिला वो माये. भावार्थ, जो ज्ञानाचा सागर आहे आणि जो रखुमा देवीचा पती आहे,
अशा त्या विठ्ठलाला मी केवळ कल्पनेत नाही तर प्रत्यक्षात निर्धारू निश्चयाने साक्षात्काराने पाहिले आहे. तो विठ्ठल माझ्या अंतर्यामी प्रगट झाला आहे. आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अशा एका अभंगावर चर्चा करणार आहोत, जो आपल्याला केवळ देवाचे दर्शन घडवत नाही तर आपल्याला विश्वदर्शन घडवतो. मित्रहो, विज्ञान प्रयोगशाळेत जे शोधतीय तेच ज्ञानेश्वरांनी स्वानुभवाच्या प्रयोगशाळेत 700 वर्षांपूर्वी अनुभवले होते. मुख्य विवेचन. माऊली म्हणतात, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. आपण डोळ्यांनी जे बघतो ते मर्यादित असते, पण जेव्हा आपण दृष्टी पलीकडे नेतो तेव्हा आपल्याला निरंजन म्हणजे शुद्ध ऊर्जा दिसते. आजचे न्यूरोसायन्स सांगते की आपले मेंदू केवळ बाह्य जगाचा एक अर्थ लावतात, परसेप्शन, पण सत्य त्याही पलीकडे आहे. जेव्हा माऊली देहबळीबद्दल बोलतात तेव्हा त्यांना सांगायचे आहे की स्वतःला मी केवळ 60 ते 70 किलोचे शरीर आहे या भावनेतून मुक्त करा. तुम्ही या अथांग विश्वाचे घटक आहात. ज्याप्रमाणे समुद्राची एक लाट स्वतःला समुद्र समजण्याऐवजी फक्त लाट समजते तेव्हा ती घाबरते, पण जेव्हा तिला समजते की ती पाणी आहे तेव्हा तिचे भय संपते. हेच ते समाधान आहे. चंदन जेवीन भरला. चंदनाचा सुगंध जसा लाकडात लपलेला असतो पण दिसत नाही, तसे हे चैतन्य विश्वाच्या कणाकणात भरले आहे. विज्ञानाने ज्याला डार्क मॅटर किंवा युनिव्हर्सल कॉन्शियसनेस म्हटले आहे त्यालाच माऊलींनी विठ्ठलू निर्धारू म्हटले आहे. विठ्ठल म्हणजे केवळ पंढरपुरातील मूर्ती नाही तर ज्ञान अधिक ठिकाण बरोबर ज्ञानाचे अधिष्ठान. हा अभंग ऐकल्यानंतर आपली बघण्याची दृष्टी बदलेल. आपण झाडांकडे केवळ लाकूड म्हणून न बघता त्यात फुललेला अश्वत्थ बघू. आपण माणसांकडे केवळ जातधर्म म्हणून न बघता त्यातील आत्मस्वरूप बघू. पुरे आता प्रपंच पाहणे याचा अर्थ संसार सोडणे असा नाही, तर संसारातील दुःखाला कुरवाळणे सोडून निजानंदी म्हणजे आपल्या आंतरिक शांततेत जगणे असा आहे. आधुनिक उदाहरण. कल्पना करा, तुम्ही एका मोठ्या कंपनीत काम करत आहात. तिथे खूप राजकारण, पॉलिटिक्स चालले आहे. एखादा सहकारी तुमच्याबद्दल वाईट बोलला किंवा तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्यानेच घेतले. अशा वेळी आपल्याला राग येतो, संताप होतो. हा झाला देहबुद्धीचा त्रास. ज्याप्रमाणे माऊली म्हणतात की देहबळी देऊनी, तसेच तुम्ही तुमच्या अहंकाराचा बळी द्या. ऑफिसमधील त्या भांडणाकडे निरंजन नजरेने पहा, म्हणजेच हा फक्त एक कामाचा भाग आहे, हे माझे सर्वस्व नाही. जेव्हा तुम्ही त्या वादापासून स्वतःला विलग डिटॅच करता तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीतही विठ्ठल किंवा एक सामान्य माणूस दिसेल. हा दृष्टिकोन तुम्हाला ऑफिसच्या तणावातही निजानंद देईल. नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. मित्रांनो, आज आपण ज्याला इनर पीस किंवा झेन मोड म्हणतो तो ज्ञानेश्वर माऊलींनी 700 वर्षांपूर्वी या अभंगात लिहून ठेवला आहे. स्वतःच्या आत डोकावून बघा. तिथली शांतता कोणत्याही नेटफ्लिक्स सिरीजपेक्षा जास्त बिंजवर्दी आहे. इथे देहबळी म्हणजे स्वतःला त्रास देणे नाही तर आपला टॉक्सिक इगो डिलीट करणे आहे. जेव्हा तुम्ही मी किती भारी हे विसरता तेव्हाच तुम्हाला खऱ्या समाधानाचा अपग्रेड मिळतो. मार्केटिंग कंपन्या तुम्हाला सांगतील की तुम्हाला नवीन आयफोन हवाय, पण माऊली म्हणतात इच्छांच्या मागे धावणे म्हणजे लूपमध्ये अडकण्यासारखे आहे. एकदा का तुम्ही या मायाछंदातून कन्झ्युमरिझम बाहेर पडलात की तुम्हाला तुमचं खरं ऑथेंटिक सेल्फ गवसेल. वायफाय कनेक्शनपेक्षा सोल कनेक्शन महत्वाचं आहे. समोरच्या माणसात, प्राण्यात आणि झाडांत तोच एक सोर्स कोड परमात्मा आहे हे ओळखा. जगाच्या प्रत्येक वादात ड्रामा पडण्याची गरज नाही. कधी कधी लॉगआउट होणं गरजेचं असतं. तुमच्या इनर स्पेसमध्ये राहणं म्हणजे जगापासून पळ काढणं नसून स्वतःला रिचार्ज करणं आहे. आजची कृती. आज दिवसभरात तुमच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली किंवा कोणाशी वाद झाला तर प्रतिक्रिया रिॲक्ट देऊ नका. फक्त 5 सेकंद शांत राहा आणि स्वतःला सांगा, हे सुद्धा त्या निराकाराचेच रूप आहे. आज कोणावरही टीका न करता फक्त पाहण्याचे विटनेसिंग काम करा. धन्यवाद. आजचा हा भक्तीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नव्या संत वाङ्मयाच्या अमृतरूपी दरबारात आणि नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून विठू नामाची ही वारी अशीच अखंड सुरू राहील. रामकृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.